आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। विधिमंडळाच्या आवारात दोघे समोरासमोर आले होते। आदित्य ठाकरे यावेळी फडणवीसांना गमतीनं मला वाटलं लिफ्टमध्ये चालले असं म्हणाले। विधान भवनाच्या लॉबीमध्ये हा सगळा संवाद झाला। ही दृश्य पहा, अत्यंत बोलकी दृश्य महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली। आज देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आणखी या संदर्भातले तपशील जाणून घेऊया। कृष्णात, आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस आज आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। एक प्रकारचा संवाद देखील त्यांच्यामध्ये झाला। काय नेमकं या प्रसंगी घडलं? विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सर्वच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या केबिनमध्ये बसले होते। त्यानंतर आदित्य ठाकरे बाहेर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या केबिनमधून बाहेर आले होते आणि त्याचवेळी आदित्य ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत असताना साईडला बाजूने देवेंद्र फडणवीस जात होते। दोघांचं एकमेकांशी हसणं देखील झालं। त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं की मला वाटलं तुम्ही लिफ्टमध्ये चालला। त्यावेळी एकच हास्य कलर उडाला, कारण आपल्याला लिफ्टमध्ये जाण्याची पार्श्वभूमी जी आहे ते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे पहिल्या दिवशी एकाच लिफ्टमधून वरती विधान परिषदेमध्ये गेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील हसून मनोरात हसून त्यांना रिप्लाय देखील दिला आणि ते पुढे गेले। परंतु एकमेकाचं खेळीमेळीचं वातावरण जे आहे ते या राजकारणात जे आहे ते सध्या पाहायला मिळतंय आणि विधान भवनाच्या लॉबीमध्ये असतानाच हे सर्व दृश्य आहे। जरी राजकारण एका बाजूला असलं, विरोधक एका बाजूला असले, तरी मात्र एक खेळीमेळीचं वातावरण जे आहे ते आज या ठिकाणी पाहायला मिळते। खरे, आणि असं खेळीमेळीचं वातावरण एक प्रकारे सगळा वातावरणातला तणाव कुठेतरी लाईट करण्याचा देखील प्रयत्न करतं। सध्या आपण राजकीय वातावरण राज्यातलं तापलेलं बघतोय विविध मुद्द्यांवरून। पुन्हा एकदा आपण पाहूया कसा नेमका हा सगळा संवाद घडला। देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना म्हणाले काय चालले, तेव्हा आदित्य ठाकरे त्यांना म्हणाले मला वाटलं तुम्ही लिफ्ट मधून चालले। तर आपण ही दोन दृश्य पहा, फडणवीस आणि उद्धव ठाकरे। 25 जूनला ज्यावेळी अधिवेशन सुरू होतं, पहिला दिवस होता अधिवेशनाचा, त्यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस लिफ्ट मधून एकाच वेळी गेले आणि दोघांना एकाच वेळी लिफ्ट मध्ये पाहून त्यांच्यामध्ये जो काही संवाद घडला, त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे राजकीय वातावरणात कसं हे सगळं वातावरण खेळीमेळीचं असतं आणि कशा प्रकारे संवाद घडला ते आपण पाहिलं। आणि आज आता 2 जुलैला जेव्हा विधान परिषदेची निवडणूक होती आहे, बैठकांचं सत्र सुरू आहे, अशा वेळी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले। तेव्हा फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा हा लिफ्टमधला प्रवास आणि त्यानंतर या प्रवासावरून आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांच्याशी एक प्रकारे जो टॉन्ट मारला, जो टोला दिला, ते सुद्धा कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले। आणि आदित्य ठाकरे यांच्या या म्हणण्याला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा हसून मनमुराद अशी दाद दिली। आदित्य ठाकरे आणि फडणवीसांमधला हा मिश्किल संवाद आज घडला आणि त्या दिवशी देखील प्रवीण दरेकरांना लिफ्टमधून बाहेर याला आधी बाहेर काढा असं उद्धव ठाकरे म्हणालेले होते आणि यावेळी तुम्ही जर दोघे एकत्रित जात असाल तर मी लिफ्टमधून बाहेर येतो असं म्हणत दरेकर बाहेर पडले आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी लिफ्टमधून एकत्रित प्रवास केला आणि ही दृश्य देखील कॅमेऱ्यात चित्रित झाली आणि राजकीय वर्तुळामध्ये या मिश्किल संवादाविषयी बरीच चर्चा रंगली होती। 25 जूनला झालेला हा संवाद आणि त्यानंतर आज फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांचा लिफ्टवरून झालेला हा मिश्किल संवाद आपण ऐकला। सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण तापलेलं असताना अशा प्रकारे राजकारणातल्या या व्यक्तींचा खेळीमेळीचा संवाद ऐकणं सुद्धा तितकंच दिलासादायक आहे।